माझे नवीनच लग्न झाले होते. मी खूप खुश होतो. देवाने मला हवी तशी जीवनसाथी दिली होती. सुंदर दिसणारी, प्रेम करणारी आणि मला समजून घेणारी. आमचं कुटुंब तसं मॉडर्न आणि नवीन विचारांचं होतं. माझा भाऊ त्याच्या कुटुंबासह वेगळा राहत होता. माझी आई माझ्याबरोबरच राहत होती. माझे बाबा 2 वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले होते. मी ऑफिसला गेलो की माझी बायको आणि माझी आई दोघीच घरी असायच्या. माझा पूर्ण वेळ माझ्या बायकोबरोबर जायचा. मी ऑफिसला गेलो तरी माझ्या बायकोला फोन करून तिची विचारपूस मी करायचो. नवीन संसार चालू झाल्यामुळे माझ्या बायकोला मला उदास वाटायचं. सकाळी मी जेव्हा ऑफिसला जायला निघायचो तेव्हा माझी आई देवघरामध्ये माळजप करत असायची आणि ऑफिसवरून घरी आलो की आईला फक्त पाहायचं आणि सरळ रूममध्ये मी रूपाजवळ जायचो. माझी सकाळ आणि संध्याकाळ अशीच जायची. आईला भेटणं, तिच्याजवळ बसणं, तिच्यासाठी माझ्याजवळ टाईमच नव्हता. मी रात्रीचे जेवणसुद्धा माझ्याच रूममध्ये करायचो. एक दिवस माझी आई मला म्हणाली, "अरे बाळा, कधीतरी आईची साधी चौकशी कर." कारण मी आठवडा आईबरोबर बोलत नव्हतो. मी स्मित हास्य केलं आणि आईला म्हणालो, "आई, ऑफिसमध्ये खूप काम असतं, त्यामुळे दमायला होतं गं." आई काही न बोलता माझ्यासाठी प्रार्थना करते आणि मला म्हणते, "बाळा, जास्त वेळ उभा राहू नकोस, आराम कर." मी माझ्या रूममध्ये गेलो तर माझी बायको रूपा माझी वाटच पाहत बसलेली होती. आईच्या गुडघ्यामध्ये खूप दुखत होतं. कदाचित ती मला सांगणार होती, "मला डॉक्टरकडे घेऊन जा." परंतु मीच अगोदर म्हणालो की मी खूप दमलो आहे, म्हणून तिनं काहीही न सांगता मला आराम करायला सांगितलं. परंतु मी रूममध्ये येताच रूपा म्हणाली, "काय यार, कुठे होतास? अजून मला बर्गर खायचा आहे. जा ना, बर्गर घेऊन ये." तर मी घड्याळाकडे पाहिलं तर घड्याळामध्ये 10 वाजले होते. तेव्हा रूपा हसतच म्हणाली, "10 वाजले म्हणून काय झालं? जा, माझ्यासाठी बर्गर घेऊन ये." रूममधून बाहेर आलो तेव्हा माझी आई स्वतःचे गुडघे दाबत होती. कदाचित तिला खूप त्रास होत असावा, पण मी तिच्याकडे दुर्लक्ष करत माझी बाईक स्टार्ट केली. माझ्या बाईकचा आवाज आल्यामुळे आईनं मला विचारलं, "आता कुठे जात आहेस बाळा?" "अगं आई, रूपाचं डोकं दुखत आहे. तिला जेवण जात नाही ना, म्हणून तिच्यासाठी बर्गर आणायला जात आहे." तेव्हा आई हळू आवाजातच म्हणाली, "मग तिला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं ना." जेव्हा मी जायला निघालो तेव्हा ती म्हणाली, "आई, माझे सुद्धा गुडघे खूप दुखत आहेत. माझ्यासाठी सुद्धा औषध घेऊन ये." मी बाजारात गेलो आणि मी बघितलं तर बर्गरच्या दुकानात खूपच गर्दी होती. तेव्हा मी माझ्या एका मित्राला भेटलो. त्या मित्राबरोबर गप्पा मारू लागलो. तेवढ्यातच बर्गर तयार झाला. मी बर्गर घेऊन घरी आलो तेव्हा आईनं कसं तरी चालत येऊन घराचा गेट उघडला. मी माझी बाईक उभी करून घरात जायला निघालो. तेव्हाच मागून आवाज आला, "बाळा, माझ्या औषधं नाही आणलीस का?" मी डोक्यावर हात मारून म्हणालो, "आई, विसरलोच ग. आता लगेच जाऊन घेऊन येतो." तेव्हा आईनं स्मित हास्य केलं आणि म्हणाली, "नको रे बाळा, आता तू आराम कर. उद्या घेऊन ये." रूपा मात्र बर्गर खात मोबाईलवर गेम खेळू लागली. आई इकडे मात्र त्या रात्री वेदनेने तडफडत होती. परंतु मी बेफिकीर होतो. दिवस असेच जात होते. मी आईपासून दुरावला जात होतो. मला आठवड्यातून एकदा सुद्धा आईच्या रूममध्ये जाऊन तिच्या तब्येतीची विचारपूस करायला वेळ मिळत नव्हता. पण माझा मोठा भाऊ घरापासून जवळच राहत होता. तो सुद्धा कधीच आईला भेटायला येत नव्हता. तो आपली मुलं अन बायको बरोबर खुश होता.
परंतु आईचं मला एक दिवस विचारू लागली की अरे, तुझा दादा कसा आहे? मी म्हणालो, बिचारा माहीत नाही, कुठल्या अडचणीत आहे. हे ऐकून आई जरा निराशच झाली. काल मी त्याला पाहिलं होतं, त्याची दाढी वाढलेली होती, केस अस्तव्यस्त होते. अरे बाळा, मग तू तुझ्या दादाला विचारलं का? काय झालंय? त्याला काही अडचण आहे? त्याचं सारं काही ठीक चालू आहे का? आईला दादाची काळजी वाटू लागली. हे देवा, माझ्या मुलाला काही अडचण असेल तर ती दूर कर. आई आपल्या मोठ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करू लागली. अगं आई, तुझ्या त्या मुलाला तुझी काळजी नाही आणि तू त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेस. तेव्हा आई म्हणाली, हो रे बाळा, माझी मुलं साधी आहेत, म्हणून तर मला त्यांची चिंता आहे. त्याला काहीतरी अडचण असतील, त्यामुळेच तो मला भेटायला येत नसेल. तेव्हा मी म्हणालो, अगं आई, त्याला काही अडचण नाही. त्याने आपल्या मेहुण्यासाठी एक नवीन बाईक घेऊन दिली आहे, ती पण 1.5 लाख रुपयांची. त्याला काही अडचण नाही. हे ऐकून आई शांत झाली. मी त्या क्षणी काहीही विचार केला नाही. पण दिवसेंदिवस आई कमजोर होत चालली होती. दिवस असेच निघून जात होते. त्या कंपनीमध्ये मी नोकरी करत होतो. त्या कंपनीने माझी ट्रान्सफर दुसऱ्याच शहरात केली आणि राहण्यासाठी घरसुद्धा दिलं. तेव्हा मी खूपच खुश होतो. ही गोष्ट मी माझ्या बायकोला, रूपाला सांगितली. तेव्हा ती सुद्धा खूपच खुश झाली. आई हळूहळू माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, काय झालं आहे बाळा? कोणत्या गोष्टीसाठी एवढा आवाज करत आहात? मी हसतच आईला म्हणालो, आई, कंपनीकडून मला राहायला घर आणि गाडी मिळाली आहे. आम्ही तिकडेच राहायला जाणार आहोत. तिने स्मित हास्य केलं. चांगलं आहे. सगळ्यांची अशीच प्रगती होऊ दे. असं म्हणत ती हळू आवाजात रूपाला म्हणाली, मुली, माझे सुद्धा कपडे पॅक कर. तेव्हा मी आईकडे पाहत म्हणालो, आई, तू नको येऊस ग आमच्याबरोबर. आता फक्त मी आणि रूपा जात आहे. मी नंतर तुला बोलावून घेईन. तोपर्यंत तू दादाकडे जाऊन राहा ना. माझे बोलणे ऐकून आईचा चेहरा पडला. तर ती मोठे मन करून म्हणाली, ठीक आहे बाळा, हरकत नाही. तू मला तुझ्या दादाच्या घरी सोडून ये. तेव्हा मी विचार करत होतो की आईला किती दुःख झालं असेल, तिला किती वाईट वाटलं असेल, तिच्या मनाला लागलं असेल. तरीही मी तिला म्हणालो, ठीक आहे आई, मी संध्याकाळी तुला सोडून येईल. त्या दिवशी आई दुपारी जेवली नाही. ती खूप रडत होती. संध्याकाळी मी दादाच्या घरी गेलो. आईसुद्धा बरोबर होती. त्यावेळी दादा जेवत होता. मी त्याला नमस्कार केला. तेव्हा त्याने आम्हाला जेवण्यासाठी आग्रह केला. तेव्हा मी माझ्या दादाकडे बघत म्हणालो, दादा, आजपासून आई तुझ्याकडे राहील. हे ऐकून दादा काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला, का रे तू थकलास का? मी प्रेमानं म्हणालो, नाही रे दादा, मला कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावं लागत आहे. मी काही महिन्यानंतर आईला घेऊन जाईल. दादा आईकडे पाहत विचार करू लागला, पण काही वेळासाठी एकदम स्तब्ध झाला. तू माझ्यावर आता ओझं टाक. मी आधीच खूप कंटाळलो आहे, खूप ओझे आहे. तेवढ्यात माझी वहिनीसुद्धा म्हणाली, भाऊजी, तुम्ही आईंना बरोबर घेऊन जा. तुमची बायको आईचा सांभाळ करू शकत नाही का? अगोदरच आम्हाला 2 वेळचं जेवण मिळणं मुश्किल झालं आहे. अरे दादा, मी आईचा जो काही महिन्याचा खर्च असेल तो तुला पाठवून देईल ना. हो का? मला तर घरातून बाहेर काढलं होतं. ते घर तर तू स्वतःच्या नावावर केलं आहेस.
आई आपल्या दोन्ही मुलांचं बोलणं ऐकत खुर्चीवर बसली आणि स्मित हास्य करत म्हणू लागली, अरे बाळांनो, का उगाच वाद घालत बसला आहात? ते सुद्धा माझ्यासाठी? तुम्ही असं करा, मला विधवा आश्रमात सोडून या. तसेही आता माझे किती वर्ष बाकी राहिले आहेत? काही वर्ष शिल्लक आहेत माझी. असं म्हणत आई उठून चालू लागली आणि अचानक जमिनीवर पडली. तेव्हा तिला शुद्ध नव्हती म्हणून लगेचच आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्यांना दुसरा हार्ट अटॅक आला आहे. तुमच्या घरामध्ये काही टेन्शन आहे का? तेव्हा मी माझी नजर चुकवत डॉक्टरांना म्हणालो, घरात असे छोटमोठ्या गोष्टी घडतच असतात. आई अजूनही बेशुद्धच होती. मी आईच्या बाजूला उभा होतो. तेव्हा आईला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. कदाचित अटॅकमुळे ती पॅरालिसिसची शिकार होऊन तिची वाचा गेली असावी. आईनं आता खाणं-पिणं देखील सोडून दिलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार होत नव्हते म्हणून तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की तुमच्या आईवर कोणत्या औषधांचा फरक पडत नाही. तेव्हा मी आईच्या बाजूलाच उभा होतो. आईची ती अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं. आता डॉक्टरांनी सुद्धा आशा सोडली होती. डॉक्टर आम्हाला सांगत होते की तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जा आणि तुम्हाला शक्य होईल तेवढी तिची सेवा करा. आम्ही आमच्या आईला घरी घेऊन आलो, परंतु आई अंथरुणावर पडून होती. काही खात-पीत नव्हती. ती कोणाजवळ काही बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करत नव्हती. एक दिवस माझ्या एका मित्राने मला सांगितलं की एक वीरबाबा नावाचा बाबा आहे, जो तुझ्या आईच्या आजारावर तुला काहीतरी उपाय सांगू शकेल. त्या वीरबाबाकडे जाताच त्या बाबांनी मला सांगितलं. ते ऐकून, बालका, येथे समोर बस. तेव्हा त्या वीरबाबासमोर बसून मी त्याला माझ्या आईविषयी, आईच्या आजाराविषयी सांगू लागलो. आम्ही मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांना आईला दाखवलं, परंतु तिच्यावर कोणत्याच औषधांचा असर पडत नाही. ती काही खात-पीत नाही किंवा कोणाशी बोलण्याचा सुद्धा काहीच प्रयत्न करत नाही. तेव्हा तो वीरबाबा म्हणाला, बालका, हा तर एक साधा आजार आहे. याचे औषध तर तुझी बायकोसुद्धा देऊ शकते. तू घरी जा आणि खिरीचा डब्बा घेऊन ये. बाबाचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी खिरीचा डब्बा घेण्यासाठी घरी आलो. मी खिरीचा डब्बा घेऊन वीरबाबांकडे पुन्हा आलो. वीरबाबांनी त्या खिरीच्या डब्यावर 12 फुंकर मारल्या आणि एक पाण्याची बाटली घेतली. तिच्यात 30 फुंकर मारल्या आणि ते मला म्हणाले की तू तुझ्या घरी जाऊन आईजवळ बस आणि तिला सांग की आई, मी तुझ्यासाठी स्वतःच्या हातानं खीर बनवून आणली आहे आणि ती खीर तुझ्या हाताने तिला भरव आणि ती दुसरी पाण्याची बाटली आहे ती तुझ्या भावाकडे दे आणि त्यांना सांग की त्याच्या हातून ह्या बाटलीतले पाणी आईला पाजायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी सांगितले आहे तसंच करायचं आहे. तुझ्या आईला फक्त रात्रीच खीर भरवायची आहे आणि तुझ्या भावाला त्याच वेळेला पाणी पाजायला सांगायचं आहे. उद्या काय होतं ते मला येऊन सांगायचं. मी घरी येऊन रूपाला म्हणालो की तू खीर बनव. त्यावेळी आई झोपलेली होती, पण नंतर हळूहळू आईनं डोळे उघडले. मी हळूच आईच्या बाजूला जाऊन बसलो. तिला आधार देऊन बसवलं
आणि तिला म्हणालो, आई, तुला आता बरं वाटेल. मी माझ्या हातानं खीर बनवली आहे आणि मी तुला ती भरवत आहे. मी खीर भरवायला सुरुवात केली, परंतु आज आईनं नकार दिला नाही. तिने खिरीची एक प्लेट संपवली. माझ्या बाजूलाच दादा बसला होता. काही वेळातच आईनं पाणी मागितलं. तेव्हा माझ्या दादाने ग्लासमध्ये पाणी घेऊन स्वतःच्या हातानं आईच्या तोंडाजवळ नेलं. तेव्हा आईनं ग्लासमधील पाणी सर्व संपवलं. मी पुन्हा आईला विचारलं, आई, अजून खीर हवी आहे का? तेव्हा आईनं होकारार्थी मान हलवली. आईनं दुसरी प्लेटसुद्धा संपवली. तेव्हा मला सुद्धा खूप बरं वाटू लागलं. मी स्वतःशीच विचार करू लागलो की वीरबाबा खूप महान आहेत. त्यांच्यामध्ये दिव्य शक्तीसुद्धा आहे. जे डॉक्टरांना जमले नाही ते त्यांनी स्वतः करून दाखवले. त्यांच्या शक्तीमुळे माझी आई आज खाऊ पिऊ लागली. दुसऱ्या दिवशी मी एक मिठाईचा डब्बा घेऊन वीरबाबांकडे गेलो. वीरबाबांनी माझा चेहरा पाहूनच ओळखले होते की मी त्यांना नमस्कार केला. त्यांना सांगू लागलो, माझ्या आईनं आज सर्व खीर खाल्ली. तेव्हा बाबांनी विचारलं, तू तुझ्या हाताने खीर भरवली होती का? तेव्हा मी होकारार्थी मान हलवली. तेव्हा वीरबाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून एक मोठा श्वास घेतला आणि मला म्हणाले, त्या खिरीवर मी कुठल्याही प्रकारे मंत्र बोलून फुंकर मारली नव्हती किंवा पाण्यामध्ये सुद्धा कोणताही मंत्र बोलून फुंकर मारली नव्हती. तुझी आई आजारी आहे आणि त्या आजारपणाचे औषध तुझी बायको देऊ शकते. ते मला माहीत होतं. कारण बालका, मला माहीत होतं तुझ्या आईला कोणत्याही औषधाची गरज नाही. तिला तर तुमच्या प्रेमाची, अर्थातच तिच्या मुलांच्या प्रेमाची गरज आहे. तुमच्या आईला तुमच्या आधाराची गरज होती. जेव्हा आई आजारी असते तेव्हा तिच्या मुलाने जर तिची चौकशी केली की आई, तुला कसे वाटत आहे? देवाशपथ सांगतो, या एका वाक्यानेच आईची तब्येत अर्ध्यापेक्षा जास्त बरी झाली असते. बालका, या अगोदरच तू तुझ्या आईला स्वतःच्या हातानं औषध दिले असते, जेवण भरवले असते, तर तुझी आई आजारीच पडली नसती. बालका, एक गोष्ट बोलू का? बालका, तुम्हा भावांना तुमची आई ओझं झालं आहे. जिने स्वतः कष्ट करून, मेहनत करून तुम्हाला या उंचीवर आणून ठेवले आहे. तुम्हाला आज ओझे वाटत आहे. वीरबाबांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा मी बाबांना म्हणालो, बाबा, मला माफ करा. तेव्हा वीरबाबा म्हणाले, बालका, माझी माफी नको मागू. माफी तर घरी जाऊन त्या माऊलीची माग, जिने रक्ताचं पाणी करून तुला मोठं केलं. तुला कशाचीही कमतरता भासू दिली नाही. शेवटपर्यंत तुझीच काळजी घेत राहिली. तुझाच विचार करत राहिली. तुझं भलं व्हावं यासाठी तिनं नेहमी देवाकडे प्रार्थना केली. त्या माऊलीची जाऊन माफी माग. तिला एकदा प्रेमाने मिठी मार. तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुमची मुले हे जेव्हा बघतील ना, तेव्हा ते सुद्धा असंच वर्तन करतील. तुम्ही तुमच्या आईबाबांची सेवा कराल, त्यांची काळजी घ्याल ना, तेव्हाच ते बघून तुमची मुलंसुद्धा तुमची काळजी घेतील. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या घराला स्वर्गापेक्षा सुंदर बनवा. आपल्या आईबाबांची इज्जत करा. आपली मुले आपल्याकडूनच काय चांगले
काय वाईट हे शिकत असतात. वीरबाबा स्मित हास्य करत पुढे म्हणाले, बालका, आई कधीच आपल्या मुलाचा राग करत नाही किंवा त्याच्यावर रागवत देखील नाही. ती स्वतःचं जगणं सोडून देईल, पण आपल्या मुलाला त्रास होईल असं कधीही वागणार नाही. बालका, तुझ्या आईला औषधाची गरज नाही, तर तुझी गरज आहे. तेव्हा मी लगबगीने आईला भेटण्यासाठी घरी जायला निघालो. तेवढ्यातच माझ्या ऑफिसमधून फोन आला. तुम्ही तिकडे शिफ्ट कधी होत आहात? तेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला, कारण मला माझ्या आईबरोबरच राहायचे होते. आता मी आणि माझा दादा आम्ही दोघेही आईबरोबर राहू लागलो. 2 वर्षानंतर आई आता पहिल्यापेक्षाही आनंदी होती. घरात आता आम्ही सर्वच खूप खुश होतो. आम्ही एक नवीन घरसुद्धा बनवलं होतं, जे आपल्या आईबाबांची सेवा करतात ना, त्यांच्या आयुष्यात त्यांना कशाचीही कमी पडत नाही. म्हणूनच कोणी आपल्या आईबाबांवर आज नाराज असतील ना, तर त्यांनी ती नाराजी दूर करून आपल्या आईबाबांसोबत एक प्रेमाचे, आपुलकीचे नाते पुन्हा जोडावे. आईबाबांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा. तर मंडळी, तुम्हाला आजची आपली ही छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.